नमस्कार मित्रांनो, मराठी चर्चा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण एपिसोड 13 म्हणजेच भाऊचा धक्का ह्या एपिसोडमध्ये रितेश भाऊ यांनी कुणाकुणाची कान उघडणी केली ते पाहणार आहोत। तर रितेश देशमुख यांनी सूरज चव्हाण यांचं कौतुक केलेलं आपल्याला पाहायला मिळालं। सूरज चव्हाण यांच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र उभा आहे असे दिसून येत आहे, कारण सूरज हा गरीब घरातला मुलगा आहे, तरीही तो इथपर्यंत आला। पण घरातले काही जण त्याला हुडतूड करतात, बेशिस्त म्हणतात आणि सतत त्याला भांडी घासायला किंवा झाडून घ्यायला सांगितले जाते आणि तोही ती सगळी कामे आनंदाने करतो। म्हणूनच रितेश भाऊंनी त्याचे कौतुक केलं आहे। त्यानंतर रितेश भाऊ यांनी जान्हवी यांचीही चांगलीच कान उघडणी केलेली आहे। त्यांनी सगळ्यांसमोर एक पोस्टर आणले, त्यामध्ये जान्हवी या लीड रोलमध्ये दिसल्या, ज्यामध्ये खालच्या बाजूला किलर असे लिहिले होते। जान्हवी सतत दुसऱ्यांची लायकी काढतात, म्हणून रितेश भाऊ असे म्हणाले की कधीतरी आरशात बघून हेच स्वतःलाही बोला। त्यानंतर निक्की या आठवड्यामध्ये शांत होत्या असं रितेश सरांनी सांगितलं आणि मग मध्ये थोडा वेळ ब्रेक झाला आणि ब्रेकमध्ये अचानक निक्की मोठमोठ्याने भांडायला लागल्या। त्या म्हणाल्या की मला अंकिताला बाहेर काढायचं होतं, मी अंकिताला कॅप्टन मानतच नाही। त्यानंतर ब्रेक संपल्यावर जो दुसरा ग्रुप आहे म्हणजेच अभिजित दादा, अंकिता, डीपी दादा यांचा जो ग्रुप आहे, या ग्रुपला रितेश सर गार्डनमध्ये बसायला सांगतात आणि म्हणतात की तुम्ही या घराचा पिकनिक स्पॉट करून टाकला आहे। टास्क छान खेळता, पण इतर वेळी तुमचा पिकनिक मूड ऑन होतो। त्यानंतर वैभव चव्हाण यांनाही सरांनी खडे बोल सुनावले। रितेश सर वैभवला म्हणतात की सूरज जो कुणाच्या अध्यात्मध्यात नसतो त्याच्यावर तुम्ही दादागिरी कसली करता? एवढीच जर गुर्मी असेल ना तर ती अरबाज समोर दाखवा। त्यानंतर रविवारच्या भागामध्ये अक्षय कुमार आल्यावर काय काय होतं, तसेच घराबाहेर कोण जाणार आहे तेही आपण पुढे पाहणार आहोत। तर अशाच नवनवीन अपडेटसाठी मराठी चर्चा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।